नमस्कार, मी माधुरी गद्रे। आज आपण खरवस कसा करायचा ते बघणार आहोत। खरवस हा गाईच्या किंवा म्हशीच्या चिकाच्या दुधापासून केला जातो। तर आज मी तुम्हाला म्हशीच्या चिकाच्या दुधापासून खरवस करून दाखवते। तर त्याचा आता आपण साहित्य आणि कृती बघूया। नेहमीप्रमाणे या वाटीच्या मापाने घेतलंय मी साहित्य। म्हशीला रेडकू झाल्यानंतर पहिल्या 2-3 दिवसातलं दूध खरवस करण्यासाठी वापरतात। तर हे पहिल्या दिवसाचं दूध आहे, हे घट्टसर असतं थोडंसं। तर हे 250 ग्रॅम आहे आणि या वाटीच्या मापाने 1.25 वाट्या आहे। आता हे साधं नेहमीचं म्हशीचं दूध आहे, हे 400 ग्रॅम आहे। हे अंदाजे ह्याच्या 1.5 पट आहे, तर हे 2.25 वाट्या दूध आहे। आता हा बारीक चिरलेला गूळ आहे, हा 250 ग्रॅम आहे। हा 2 वाट्यांना थोडासा कमी आहे। ही वेलची पूड घेतली आहे अर्धा टीस्पून आणि केशराच्या काड्या घेतल्या आहेत थोड्या। या ऐच्छिक आहेत, आपल्याला हवं तसं घालायला। आता खरवस आपल्याला किती घट्टसर हवा आहे त्याप्रमाणे आपण या दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो। हे साधं दूध मी या बोलमध्ये काढून घेतलंय। आता हे चिकाचं दूध आपण याच्यात घालूया आणि गूळ घालते त्याच्यात। गुळाऐवजी आपण साखर पण घालू शकतो, पण गुळाने जास्त खमंग लागतं ते। आता हा गूळ पूर्ण विरघळून घ्यायचा, याच्यामध्ये आपल्याला ढवळत राहायचं आणि पूर्ण विरघळून घ्यायचं आहे। गूळ आता पूर्ण विरघळला याच्यामध्ये। तर आता वेलची पूड घालते आणि थोडं केशर घालते याच्यात, केशराच्या काड्या, आणि थोडं वर ठेवते वरून घालायला कुकरमध्ये लावताना। आता हे नीट मिसळून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये। हा कुकर गरम करायला ठेवलाय मी आणि त्याच्यात ही जाळी घालून पाणी घातलंय त्याच्यामध्ये। जाळी पूर्ण बुडायला हवी पाण्यात, पाणी वर आहे थोडं। आता हे 2 डबे घेतलेत मी कुकरचे। दूध भरपूर आहे ना हे, म्हणून आपण ते 2 डब्यामध्ये घालूया। थोडं याच्यात आणि थोडं यात घालते। आता वरून थोडं केशर घालते, छान दिसेल म्हणजे, अगदी थोडंसं। आता हे डबे आपल्याला कुकरमध्ये ठेवायचे। आता ही ताटली ठेवते झाकून याच्यावर, म्हणजे वाफेचं पाणी पडणार नाही वड्यांवर, आणि झाकण लावून घ्यायचं आपल्याला। कुकरची शिट्टी काढून ठेवायची, शिट्ट्या करायच्या नाही आहेत आपल्याला। आता मीडियम गॅस करते। मीडियम गॅसवर 12-15 मिनिटं लागतील शिजायला। बघूया आपण किती वेळ लागतोय। 20 मिनिटं झाली आहे। तर आता हे असं शिजलंय बघा खरवस, आपण बघू शकतो। हे बघा असं। आता याला काहीच ओलावा आला नाहीये, सुरीला कोरडी आहे, म्हणजे शिजलाय खरवस। आता हा बाहेर काढून घ्यायचा आणि पूर्ण गार होऊ द्यायचा आपल्याला, आणि गार झाला की मग वड्या कापू आपण त्याच्या। हा गार झालाय आता। तर आता आपण याच्या वड्या पाडून घेऊ। असं कडेने आधी सोडवून घेऊ त्याला। आधी आपण कडेची काढून बघू वडी। हे बघा असं, आणि मग अशी काढून घेऊ। हे पहा, आहे ना छान, अशा काढून घेऊ।
अशा या खरवसाच्या वड्या तयार झाल्या आहेत आपल्या. अतिशय पौष्टिक आहे खरवस. याने प्रतिकारशक्ती वाढायला मदत होते. फक्त उष्ण आहे हा थोडा, त्यामुळे एका वेळी थोडा खायला हवा, नाहीतर पोट बिघडू शकतं आपलं. तर तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.